नमस्कार. मी चित्रा ताम्हणकर, पुणे. लेखक श्री अशोक कोठारे लिखित आणि ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित महाभारत मराठी अनुवाद या ग्रंथाचं अभिवाचन करणार आहे. आजचा आपला खंड चाललेला आहे 12वा. या खंडात आपण ऐकणार आहोत जटासूरवर यक्षयुद्ध, आतकवच युद्ध. तर प्रथम आपण ऐकणार आहोत जटासूर वध पर्व, भाग पहिला. वैशंपायन पुढे सांगतात की अर्जुनाच्या येण्याची प्रतीक्षा करत ते पांडव आणि त्यांच्याबरोबर इतर यात्री त्या अप्रतिम अशा बद्रीच्या नरनारायणाच्या आश्रमात राहू लागतात. त्यांना तिथवर आणून पोचवणारे घटोत्कचाचे मित्र राक्षस नंतर आपापल्या ठिकाणी निघून जातात. एके दिवशी जेव्हा भीमसेन कुठेतरी बाहेर गेला होता, एक राक्षस युधिष्ठिर आणि द्रौपदी, नकुल आणि सहदेव अशा सगळ्यांना घेऊन पळून जातो. तो राक्षस बराच काळ ह्यांच्या यात्रेंबरोबर एका उच्च कुलीन ब्राह्मणाचं सोंग घेऊन फिरत होता. सर्व शास्त्र आणि तर्क यात अव्वल असल्याची बतावणी करून भोळसट युधिष्ठिराला फसवून तो त्यांच्यात फिरत होता. त्याचा अंतस्थ हेतू किंवा उद्देश असा होता की पांडवांची शस्त्र पळवून न्यायची. त्याशिवाय द्रौपदीचं हरण करून पांडवांची खोड मोडण्याचा सुद्धा त्याचा इरादा होता. त्या असुराचं नाव होतं जटासूर. भोळसट युधिष्ठिर त्याच्या बतावण्यात विश्वास ठेवून त्याला बरोबर येण्याचं आमंत्रण देतो. अस्थानीतील निखाऱ्यासारखाच तो होता. त्या दिवशी वृकोदर शिकार करण्यासाठी गेला आहे असं पाहून जटासूर चांगला डाव साधतो. घटोत्कच आणि त्याचे राक्षस मित्रसुद्धा इतरत्र गेलेले आहेत. ऋषी लोमस स्नानासाठी नदीवर गेलेले आहेत. ते पाहून तो पांडवांची सगळी आयुधं गोळा करतो आणि जटासूर अजस्त्र रूप धारण करून द्रौपदी आणि तिघा पांडवांना उचलून पळून जातो. त्यावेळी सहदेव स्वतःला त्याच्या तावडीतून कसाबसा सोडवून घेतो आणि त्याच्याकडून कौशिक नावाची तलवार खेचून काढतो. त्यानंतर तो भीमाला हाका मारायला लागतो. युधिष्ठिर राक्षसाला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो त्याला सांगतो की हे त्याचं कृत्य त्याच्याच अंगलठीला येणार आहे, त्यात त्याचा मृत्यूही ओढवू शकतो. युधिष्ठिर त्याला नीतिशास्त्रातील नियम सांगत राहतो, ज्याची त्या राक्षसाला काहीही किंमत नव्हती. युधिष्ठिर त्याला सांगतो, अरे राक्षसा, तुला नीतिमूल्यांचं काही समजतं की नाही? नीतिमूल्य सगळ्यांना सारखीच लागू असतात. ती मूल्य केवळ माणसांनाच लागू असतात असं नाही, ती राक्षसांनासुद्धा तितकीच लागू होतात. इथे नैतिक मूल्यांचा विचार अशासाठी करायचा आहे की तू आमच्या यात्रेकरूत सामील होऊन आमचा पाहुणचार घेऊन इथवर आलेला आहेस. त्याचे प्राण अशा रीतीने फेडत नाहीत. आम्ही राजे देवाचे प्रतिनिधी असतो आणि म्हणून एका राजाला आणि त्याच्या पत्नीला अशा रीतीने पळवून नेणं कोणत्याही शिष्टाचारात बसत नाही. अशा वागण्यामुळे देवसुद्धा अडचणीतच येतात. नीतिमूल्यांच्या पालनामुळे देवांचं सुद्धा भलं झालेलं आहे. जर राजा सुरक्षित नसेल तर इतरांचं काय होणार? मग असं होत गेलं तर समृद्धी तरी कशी होणार? आमचा गुन्हा कोणता आहे म्हणून तू असा आमच्याशी वागतो आहेस? अरे नरभक्षका, आम्ही देवांची सेवा करतो. आम्ही कुणापुढेही मान खाली करत नाही. ज्याने तुला आधार दिला, तुला खायला घातलं, अशांना इजा करणं शिष्टाचाराच्या नियमात बसत नाही हे तुला समजत नाही आहे का? आम्हाला अशा प्रकारे पळवून नेण्याचं तू कसं समर्थन करशील? एक ब्राह्मण म्हणून तू मान मराथ मिळवलास, असं झालं तरीही तू असं कसं करतोयस? हा तर विश्वासघातच ठरतोय आणि त्याबद्दल तुला नंतरच्या जगात सजा होईल ह्याचा तू विचार का करत नाही आहेस? तुझ्या अशा कृत्यामुळे तू मरणच सगळ्यांसाठी श्रेयस्कर आहे. तुझ्या या वर्तणुकीचं कोणत्याही प्रकारे समर्थनच होत नाही. आमची आयुधं आम्हाला परत कर. द्रौपदीला स्पर्शही करू नकोस. तसं केलंस तर तुला फार मोठं पाप लागेल ह्याचाही विचार कर. ते सगळं बडबडणं व्यर्थ होतं. जटासूर त्याच्या वेगाने दूर जातच होता. आपल्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही हे लक्षात आल्यावर युधिष्ठिरांनी त्याचं वजन वाढवण्यास सुरुवात केली. त्याचा पळून जाण्याचा वेग त्या दाबामुळे कमी झाला. सहदेव भीमाच्या शोधात त्या दिशेने जातच होता. युधिष्ठिर बाकीच्या तिघांना बोलतो, या राक्षसाची भीती बाळगू नका. मी त्याचा पळून जाण्याचा वेग कमी केलेला आहे. आपला भाऊ
वायुपुत्र जवळच असेल आणि तो आपल्याला सोडवण्यासाठी तेवढ्यातच येईल. तेवढ्यात सहदेव भीमाला काय झालं ते सांगतो. युधिष्ठिर भीमाला सांगतो, या मूर्ख राक्षसाचं डोकं फिरलेलं आहे. त्याच्या अशा कृत्यामुळे या तीर्थयात्रेत जे पुण्य त्यांनी मिळवलेलं आहे ते सगळं त्यांनी घालवलेलं आहे. आणि लढून त्याचं श्रेय मिळवायचं असतं. लढाईत एक तर तो राक्षस तुला मारेल अथवा तू त्याला मारशील. अरे भीमा, आता तुला तुझं सामर्थ्य दाखवायचं आहे. जर तू त्याला मारलंस तर तू स्वर्गात जाशील. जर तो आजच्या सूर्यास्तापर्यंत जिवंत राहिला तर ती तुझ्यासाठी नामुष्की ठरेल. सहदेवही त्या राक्षसाला आव्हान देतो आणि सांगतो, लढून तू द्रौपदीला घेऊन जा. मला मारल्यावरच ते तुला शक्य होईल. तुला असं जाऊ देणारच नाही. आणि तेवढ्यातच तिथे भीम येतो. त्याच्या हातात त्याची गदा असते. जसं इंद्राने त्याचं वज्र धरावं तसं ते दिसत होतं. तो पाहतो की त्याचे 2 भाऊ बांधलेल्या अवस्थेत आणि त्याची पत्नीसुद्धा जटासुराच्या खांद्यावर बसलेली. भीमाला पाहून तो राक्षस घाबरलेला दिसला. त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली होती आणि तो इकडे तिकडे असं काही भटकू लागला. ते दृश्य पाहिल्यावर भीमाचं पित्तच खवळलं. त्याला संताप अनावर झाला आणि भीम त्याला म्हणतोय, जर आम्हाला तुझ्या उद्देशांची आधीच आला असता तर तुला तेव्हाच ठार मारलं असतं. आमच्या आयुधाने तू काहीही करू शकणार नाहीस, कारण त्यासाठी जे मंत्र सामर्थ्य लागते ते काही तुझ्याकडे नाही आहे. तरी ती सगळी आयुधं तू बऱ्या बोलांनी खाली ठेव. तू आम्हाला जरासुद्धा संशय येऊ दिला नाहीस, कारण आम्हीसुद्धा मोठ्या विश्वासाने सगळ्याच यात्रेकरूंना वागवत होतो. आता मात्र तुझी गय केली जाणार नाही. ब्राह्मणाच्या वेशात असं कृत्य करताना तुला भीती कशी वाटली नाही? मग युधिष्ठिरही सांगतो भीमाला की अशा राक्षसाला ठार मारणं हेच योग्य होईल. आज तुझे दिवस भरलेले आहेत. भीम राक्षसाला म्हणतो, तू तुझ्या मित्रांकडे म्हणजे बक आणि हिडिंब यांच्याकडे यमाच्या घरी जाणार हे तर निश्चितच आहे. ते ऐकल्यावर जटासूर नकुल आणि द्रौपदी यांना खाली ठेवतो आणि भीमाशी 2 हात करण्यासाठी तयार होतो. राक्षस त्याला दात ओढत चावत बोलतो, मी तुझ्याशी लढण्यास घाबरत नाही आहे. आज मी तुझ्या रक्ताचं अर्घ्य त्या राक्षसांना देईन ज्यांना तू ठार मारलेला आहेस. ते त्या राक्षसाचे उद्गार ऐकल्यावर आणखीनच रागात भीम त्याच्यावर चाल करून जातो. जगाच्या अंताच्या समयी जसं व्हावं तसंच झालं. त्यांच्यात तुंबळ युद्ध आणि तेही द्वंद्वयुद्ध सुरू झालं. दोघेही दात ओठ खाऊन एकमेकावर तुटून पडत होते. सावाली इंद्रावर तुटून पडला तसाच जटासूर भीमावर धावून गेला. त्याचवेळी माद्रीची दोन्हीही मुलं त्यात सामील झाली, परंतु भीमाने त्यांना बाजूला होण्यास सांगितलं आणि स्मित करीत तो म्हणाला, मी एकटा पुरेसा आहे या बदमाशासाठी. त्यानंतर त्यांचं द्वंद्व जोरात सुरू झालं. ते असं युद्ध होतं जसे देव आणि दानव यांचं होतं. त्यांच्या द्वंद्वात आजूबाजूची झाडं मोडून पडली होती. ते एकमेकांना ठार मारण्याच्या तयारीनेच लढत होते. त्या द्वंद्वाची तुलना वली आणि सुग्रीवाच्या लढाईशी करता येईल अशीच होती. ते सुद्धा एका स्त्रीसाठीच लढत होते जसे हे लढत होते. प्रथम फेकाफेकी झाल्यावर ते दोघेही एकमेकांना भिडले, जसे 2 हत्ती लढताना भिडतात. थोड्या वेळाने ते झाल्यावरही भीमाने जटासुराच्या मानेवर जोरात फटका मारला. त्यामुळे तो राक्षस बेहोश झाला. भीमाने त्याची गर्दन पिरगळण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याची मान तुटली. त्याचं शिर धडापासून वेगळं झालं. त्याचे सगळे हात पाय भीमाने त्याच्या लाथेने तुडवून त्याचा चेंदामेंदा केला. झाडावरून त्याचं फळ खाली पडावं असं त्या राक्षसाचं डोकं जमिनीवर पडलेलं होतं. ते युद्ध सगळे ब्राह्मण पाहत होते. जटासूर मेल्यामुळे त्या सगळ्यांना संतोष झाला. ते सगळे भीमाची स्तुती करणारी कवनं गाऊ लागतात. ते असे होते जसं काही मरुतांनी वसवाची स्तुती केली होती. अशा रीतीने जटासूर वध पर्व इथे संपलेलं आहे. यक्षयुद्ध पर्व भाग 2. वैशंपायन पुढे सांगतात की त्या जटासुराचा वध केल्यानंतर ते पांडव पुन्हा नरनारायणाच्या बद्री आश्रमात जाऊन राहू लागले. एके दिवशी युधिष्ठिराला अर्जुनाची आठवण येते आणि तो त्याच्या भावंडांना आणि पत्नीला बोलवतो आणि सांगतो, आपण गेली 4 वर्ष वनात भटकत मजेत घालवली आहेत. तुम्हाला आठवत असेल की विभत्सू बोलला होता की तो 5 वर्षांनी ह्या श्वेताच्या पर्वतावर आपल्याला येऊन मिळेल.
जिथे सदैव प्रसन्न वातावरण असतं, पक्षी गात असतात, झाडांवर फळं आणि फुलं भरलेली असतात, जिथे मोठे हिंस्त्र पशु जसे वाघ, सिंह, अस्वल, गवे वावरत असतात, त्याशिवाय जिथे हरणं, सांबर सुद्धा खेळत असतात, जेथील तलावात पवित्र कमळं नेहमीच डोलत असतात, ज्यांच्या पाकळ्यांची मोजदाद करणं केवळ अशक्य असतं, तिथे दैवी राक्षस नेहमी जात असतात. आपला सामर्थ्यवान भाऊ मला म्हणाला होता, तो 5 वर्ष त्या आयुधांच्या साधनेसाठीच स्वर्गात राहील. आता त्याची येण्याची वेळ समीप आलेली आहे, म्हणून मी त्याला भेटण्यासाठी उतावीळ झालेलो आहे. ते बोलल्यानंतर युधिष्ठिर ब्राह्मणांना बोलावतो, त्यांना अर्जुनाच्या येण्याबद्दल सांगतो. ते ब्राह्मण त्यावर अनुमोदन देतात आणि म्हणतात, सगळं चांगलंच होईल, त्यामुळे आनंद पसरेल. ते अजूनही म्हणतात की तुम्ही या पृथ्वीवर राज्यही कराल, कुलीन क्षत्रियांचं राज्य तुम्ही प्रस्थापित कराल, असा आशीर्वाद ते देतात. त्यानंतर तो पांडव त्यांच्या भावंडांबरोबर आणि द्रौपदीसह निघतो श्वेताच्या शिखराकडे. तो प्रवास काही सोपा नव्हता. त्याच्याबरोबर मोजकेच ब्राह्मण होते. बराच प्रवास पायी आणि जिथे शक्य नव्हतं तिथे मित्र राक्षसांच्या पाठीवर बसून ते जात होते. त्यांच्यापुढे दैवी सामर्थ्य असलेले लोमस ऋषी जात होते. वाटेत ते जंगलं, दर्या, कपारी, झरे असे सगळे निसर्गाचं रूप पाहत असतात. ते वाघ, हत्ती त्या वनात फिरतानाही पाहतात. वाटेत ते पर्वत मैनक पाहतात. त्यानंतर गंधमादन पर्वताचा पायथ्याचा प्रदेश ते पाहतात. त्यापुढे ते श्वेताचं शिखर पाहतात. त्याच्या बाजूनी वाहणारे झरे, ज्याचं पाणी रत्नासारखं चमकत होतं, ते त्यांना दिसतात. 7व्या दिवशी ते त्यांना जायचं होतं त्या ठिकाणी पोचतात. तिथे त्यांना पवित्र असा आश्रम दिसायला लागतो, जिथे असुर वृषपर्व राहत असे. त्या आश्रमाच्या सभोवार दाट झाडी होती. त्याच्या बाजूने एक धबधबा असतो. तिथे ते काही काळ विश्राम करतात. त्यानंतर ते सगळे ऋषी वृषपर्वाला भेटण्यासाठी आश्रमात शिरतात. तिथे त्यांचं स्वागत होतं. त्यांच्या स्वतःच्या मुलांसारखं तो त्यांना वागवतो. त्यामुळे पांडवांना फार आनंद होतो. तिथे ते 7 दिवस वृषपर्वाचा पाहुणचार घेतात. 8व्या दिवशी त्या थोर ऋषींची ते परवानगी घेऊन आपल्या पुढील प्रवासासाठी निघतात. पांडवांच्या बरोबर आलेले ब्राह्मण मात्र तिथेच वृषपर्वाकडेच राहतात. तिथे पांडव त्यांचं सामानसुद्धा ठेवतात आणि त्यात त्यांच्या नित्य यज्ञाची भांडी, यज्ञाच्या वेळी नेसायचे अंगरखे, त्यांचे नित्य नेसायचे दागिने असेही सगळं असतं. तो ऋषपर्व जो सगळं जाणतो तो पांडवांना काही जरुरीच्या सूचना करतो, जसं त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुलांना दिल्या असत्या, ज्या त्यांना पुढच्या प्रवासास उपयोगी येणाऱ्या असतात. वृषपर्वाची संमती घेऊन ते उत्तरेकडे निघालेले आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी वृषपर्व स्वतः चालत चालत त्याच्या सीमेपर्यंत गेला. निरोपाचं मार्गदर्शन करून वृषपर्व आपल्या आश्रमात परतले. त्या डोंगराळ प्रदेशापासून ते सगळे पायी चालत जाऊ लागले. त्या भागात मोठ्या हिंस्त्र श्वापदांचा संचार होता. दाटी वाटीनी झाडं वाढलेली होती. अशा प्रकारे चालत चालत ते सगळे श्वेताच्या पायथ्याशी येऊन पोचतात. त्या पर्वताच्या जमिनीवर सोन्याचे दगड आणि रत्नांचे खडे कचऱ्यासारखे विखुरलेले होते. वृषपर्वाच्या सांगण्यानुसार ते त्याच्या ठरलेल्या जागी पोचतात. त्याच्या चौफेत निसर्गाची कमाल तिथे दिसत असते. सभोवार पसरलेले पहाड जणू काही त्यांच्याकडे पाहत आहेत असंच द्रौपदीला वाटत होतं. वाटेत अगणित दऱ्या, कपारी, गुहा, मोठे खडक अशांना पार करत करत ते जात होते आणि तो सगळा प्रवास ते चालत करत होते, पण कोणीही थकलेलं नाही आहे. ते भाग्यवंत त्या पवित्र डोंगरापाशी जातात. तिथे पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. त्या भागात विस्तीर्ण वनप्रदेश पसरलेला होता. अनेक तलाव, टाक्या होत्या. त्यात कमळं तरत होती. तो सगळा आसमंतच विलक्षण, विलोभनीय असाच होता. आता ते गंधमादन पर्वत जवळून पाहू शकत होते. त्यावर किमपुरुषांची, म्हणजे इथे यक्षांचा हा एक प्रकार आहे, तिथे वस्ती होती. त्या ठिकाणी सिद्ध, साध्य, चरण, विद्याधर, किन्नर राहत होते. तिथे भले मोठे हत्ती त्यांच्या सोंडी हलवत हलवत, माना डोलवत डोलवत फिरत होते. सर्वांच्या झुंडी इकडून तिकडे, तिकडून इकडे अशा प्रकारे धावत खेळत होत्या. अखेरीस ते पंडूंचे मुलगे गंधमादन पर्वताच्या अरण्यात शिरतात.
ते कुबेराच्या नंदवनासारखे सुंदर होतं. ते सगळे पांडव त्यांच्या ब्राह्मण सोबत्यांबरोबर आणि द्रौपदीसह तिथे चालत असताना त्यांना पक्ष्यांच्या सुमधुर गाण्याचा अनुभव येतो. तिथले वृक्ष फळाफुलांनी भरलेले होते. त्यात आंबा, सफरचंद, डाळिंब, संत्री, मोसंबी, फणस, कर्दळी, चंपक, कदंब, बिल्व, द्राक्ष, औदुंबर, वड, पिंपळ, अश्वत्थ, खजूर, खिरक, आवळे, बिभीतक, करमर्द, तिंडूक, ज्याची फळं फार मोठी असतात अशा फळांची विशेष भर होती. ते त्या गंधमादनाच्या उतारावर दाटी वाटीनी वाढलेले होते. त्या झाडांवरील फळं अतिशय रसाळ होती. त्याशिवाय चंपक, अशोक, केतकी, बकुळी, पुंग, सप्तपर्णी, कर्णिकर, कुतीस, मंदार, कमळ, पारिजातक, कुविदर, देवदारू, सालस, माड, तमल, शाल्मरी, किंसुक, सिंगसप वगैरे वृक्ष होते आणि त्यावर घरटी करून चकोर, सुतार, चरक आणि चेतक इत्यादी पक्षीही राहत होते. वाटेच्या दुतर्फा तलाव दिसत होते. त्यात पाणपक्षी त्यांच्या थव्याने बागडत होते. त्या पाणपक्षात देखील कुमुद, पुंडरी, कोकद्द, उत्पल, कल्हर, कमल हे विशेष दिसत होते. त्याशिवाय बगळे, करकोचे, विविध रंगाची बदकंही होती. ते पाहत होते त्या तलावातील कमळांवर मधमाशा घोंगावत होत्या. पाणकोंबड्या त्यांच्या पिल्लांबरोबर फिरताना दिसत होत्या. कोणाला कसलंही भय वाटत नव्हतं. मोर तर बेभान होऊन त्याचा पिसारा पसरवून नाचत होते. त्यांचं केकावणं कानाला आनंद देत होतं. त्या दाट वनराईमध्ये कित्येक मोर आणि त्यांच्या लांडोर जणू काही लपंडाव खेळत होते. कित्येक झाडांवरील फुलं वेगवेगळे रंग आणि आकाराने त्या वनश्रीची शोभा वाढवित होते. तेथील आंब्यावर जो बहर आला होता त्यावर देखील मधमाशा घोंगावत होत्या. त्या उतारावर सोनेरी रंगाची फुलं असलेले बरेच वृक्ष होते. तेथील काही तलावात राजहंस शुभ्र आणि काळ्या वर्णाचे स्वच्छंदपणे फिरत होते. ते निसर्गाचं सौंदर्य पाहत ते यात्री चालत होते. त्यामुळे त्यांचा विरंगुळाही होत होता. काही ठिकाणी ते थांबत होते, काही ठिकाणी विश्रांती घेत होते. तेथील नितळ पारदर्शक पाण्याची चव घेत घेत ते पुढे जात होते. एका वनातून दुसऱ्या वनात असा त्यांचा प्रवास होत होता. त्याचं वर्णन काय करावं. असा प्रवास करत करत ते यात्री त्या अरण्यात आणखीन आत आत शिरत होते. ते प्रसन्न करणारं वातावरण पाहून युधिष्ठिर भीमाला म्हणाला, अरे इथे असा एकसुद्धा वृक्ष नाही की ज्याच्यावर फुलं आणि फळं नाहीत. ते बघ, त्या सरोवरात कमळं कशी फुललेली आहेत ती बघ. त्या सरोवरातली कमळं जणू काही पर्वताला त्यांची माला घातली आहे. या वनातली झाडीतील मनाला आल्हाद देणारे सुगंध येत आहेत. जणू साक्षात स्वर्गच इथे उतरलेला आहे. हा स्वर्गाचाच एक हिस्सा आहे असं मला वाटतंय. इथे आल्यामुळे आपण विशेष दर्जाचे मनुष्य झालेलो आहोत. इथे फक्त आनंद आणि आनंदच आढळतो. भय, चिंता इथे कोणालाही स्पर्शही करीत नाही. त्यात पक्ष्यांचे किलबिलाट ऐकून तर किती समाधान मिळते नाही का. असंख्य जीव जी का पक्षी त्यांचं एकत्रपणे गाणं गातच आहेत. त्यांचे सूर एकमेकात कसे मिसळले आहेत ते बघ. हे भृंगराज पक्षी बघा, ते उपचक्र पक्षी पहा. त्या सगळ्यांनी जणू काही गाण्याची चढाओढच लावलेली आहे असं वाटत नाही आहे का. गंधमादनाच्या मातीतल्या खनिजांचं तर काय वर्णन करावं. काही रक्तवर्णी तर काही पिवळी, काही निळे असे कितीतरी रंग त्या मातीत होते. सूर्याच्या प्रकाशात ते असे चमकत होते. त्यामुळे त्या परिसराचं सौंदर्य जास्तच खुलून दिसत होतं. युधिष्ठिर भीमाला म्हणतोय, अरे पार्थ, वृषपर्व्याच्या सांगण्याप्रमाणे इथून पुढे गंधर्व आणि किमपुरुष यांच्या प्रियसींसह जोडीने फिरत असतात. ते फक्त ह्या डोंगराच्या शिखरावरच दिसतात. इथे वेदांची गाणी आणि इतर सुमधुर गाणी ऐकायला मिळतात असं सांगतात. तिथे असलेल्या स्वर्गातील महागंगेच्या पात्रात राजहंस दिसतात. त्याच्याबद्दल सिद्ध आणि किन्नर विशेष रुची दाखवतात हेही मी ऐकलेलं आहे. आता आपण त्यांना पाहू शकतो. म्हणजे आपला दर्जा सामान्य माणसांपेक्षा खचितच उंचावलेला आहे. त्या बघा, अप्सरा, किन्नर आणि गंधर्व आपण पाहू शकतोय. त्याशिवाय ते बहुफणे
असलेले नाग आपण पाहू शकतोय. वैशंपायन पुढे सांगतात की अशा रीतीने त्यांना जेव्हा लक्षात येतं की त्यांचा दर्जा माणसांपेक्षा उच्च झालेला आहे, त्या सगळ्या पांडवांना, द्रौपदीला आणि त्यांच्या सोबतीत असलेल्या ब्राह्मणांना एक वेगळा हर्ष होतो, एक वेगळा आनंद होतो आणि ते पुढे चालत असतात. त्यांना आता ऋषी अर्ष्टिसेनाचा आश्रम दिसतो. त्याभोवती खूप झाडं होती. ते त्या तपस्व्यांच्या आश्रमात प्रवेश करतात. ते पाहतात अर्ष्टिसेन अस्थिपंजर अवस्थेत तिथे ध्यान करत आहेत. त्यांच्या हाडांवर फक्त स्नायू दिसत होते, मेद अजिबात नव्हता. अशा रीतीने यक्ष युद्ध पर्वातील दुसरा भाग इथे संपलेला आहे. यक्ष युद्ध पर्व भाग 3. वैशंपायन पुढे सांगतायत, अर्ष्टिसेनाच्या समोर ते उभे राहतात, ज्याने त्याची सगळी पापं कठोर तपस्येने धुतलेली होती. युधिष्ठिर त्यांचं नाव सांगून ओळख करून देतो, वाकून वंदन करतो. त्यानंतर कृष्णा, नंतर भीम, त्यानंतर इतर त्यांना जाऊन नमस्कार करतात. ते सगळे यात्री त्या ऋषींच्या भोवती घेर करून उभे असतात. त्यांचे पुरोहित धौम्यसुद्धा त्यांची ओळख देतात त्या तपस्व्याला. तो तपस्वी त्याच्या दिव्य दृष्टीने त्यांना आधीपासूनच जाणत होता. तो ऋषी अर्ष्टिसेन त्यांना म्हणतो, या, बसा. ते स्थानापन्न झाल्यानंतर तो महान तपस्वी त्यांना उद्देशून विचारतो, आपण असत्याची चांगली बाजू समजण्यात कमी पडत आहात का? नंतर तो विचारतो, तुम्ही पुण्याईचा ठेका घेऊन बसलेला आहात का? तुमचं तुमच्या पितरांच्याकडे दुर्लक्ष होत आहे का? तुमचे वडीलधारे जे वेदातील शिकवण चांगलीच जाणतात, तुमच्याबद्दल इतके बेपर्वा का आहेत? तुम्ही पापाच्या मार्गाचा अवलंब करणार आहात की नाही? तुम्हाला पुण्यकर्म कसं करायचं त्याची योग्य माहिती आहे का? पापकर्म होण्यापासून कसं स्वतःला वाचवायचं ते तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही स्वतःला उच्च समजून इतर पुण्यवंतांच्याकडे दुर्लक्ष करत आहात का? अरण्यात राहून आपण पुण्याचा मार्ग कसा आचरत आहात? धौम्य तुमच्या अशा वागण्याबद्दल नाराजी का व्यक्त करत नाहीत? तुमच्या पूर्वजांच्या प्रथांचं तुम्ही यथायोग्य पालन करत आहात का? सत्वशीलता, व्रतस्थता, वैराग्य म्हणजेच वासनांबद्दलचं औदासीन्य, कर्तव्यपालन, क्षमाशीलता आणि प्रामाणिकपणा हे गुण तुम्ही राजे आहात ह्याकरता योग्य प्रकारे आचरणात आणता का? आणण्यात आलेले आहेत का? राजाकरता हे गुण असणं बंधनकारक होतं, म्हणून ते विचारतात, आपण राजर्षींच्या मार्गाने आपली कर्तव्य पार पाडता का? वंशात कोणी पुत्र जन्मले किंवा पितर आनंदी किंवा दुःखी होतात कारण ते विचार करत असतात की त्या मुलाच्या पुण्य अथवा पापकर्मामुळे आपल्याला काय भोग भोगावे लागणार आहेत. त्याचा ते सतत विचार करत असतात. जो पितरांचं, मातेचं, गुरुचं आणि अग्नीचं ऋण फेडतो तो जिंकतो त्याच्या कर्तव्यात. युधिष्ठिर त्याला उत्तर स्वरूप सांगतो, अहो पूज्य महंत, आपण विचारलेल्या प्रश्नांमुळे मला एक चांगली दृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे एका राजाची कर्तव्य कोणती आणि एका गृहस्थाची कर्तव्य कोणती ह्याचा उलगडा झालेला आहे. माझ्या जाणीवेनुसार मी माझ्या जबाबदाऱ्या एक राजा म्हणून आणि एक गृहस्थ म्हणून यथायोग्यरित्या पार पाडत आहे. अर्ष्टिसेन त्यावर सांगतात, त्या प्राचीन काळात ऋषी जे फक्त हवा आणि पाणी ह्यावर जगत होते, वाऱ्यावर उडत या पर्वतावर आलेले होते. इथे किमपुरुष त्यांच्या जोडीदारांसह इथे फेरफाटका मारताना तुला दिसतील. त्याचप्रमाणे कित्येक गंधर्व, अप्सरा त्यांचे शुभ्र कटी वस्त्रात तसेच गळ्यात माळा घालून फिरताना दिसतील. त्याशिवाय सामर्थ्यवान नाग, सुपर्ण, उरग आणि इतरही दिसतील. त्या शिखरातून ताशे, तंबोरा, मृदुंग आणि शंखू यांचे आवाज ऐकायला येतील. इथून सुद्धा ते ऐकू येतील. इथून कुठेही जाण्याची इच्छाही होणार नाही. अरे भरतकुळी, ह्याच्या पुढे तू जाऊ शकणार नाहीस. मर्त्य लोकांना याच्या पुढे जाता येत नाही. ह्या जागीपर्यंत पाप विचार करणं शक्य असतं. पाप विचार केले तर राक्षस धरू शकतात. कैलासापलीकडे स्वर्ग सुरू होतो. ही पृथ्वीतील दृश्यसृष्टीची मर्यादा आहे. यापुढे अदृश्य सृष्टी सुरू होते, ज्याच्यात स्वर्ग आणि पाताळ येतात. जर कोणी त्या पलीकडे जाण्याचा प्रयास करेल तर राक्षस
त्यांचा नाश करतात. अरे मुला, त्या प्राचीन काळी माणसांच्या खांद्यावरून जाणारे वैश्रावणाला त्यांच्या वैभवात पाहत असत. त्यांच्या भोवती फेर धरून नाचणारे गंधर्व आणि अप्सरा त्याला पाहायला मिळत असत. जेव्हा तो राक्षसांचा, यक्षांचा राजा त्याच्या आसनावर बसलेला दिसे, तेव्हा सूर्य पाहिल्यासारखा वाटत असे. ते शिखर देवांचं खेळायचं उद्यान आहे. तिथे दानव, सिद्ध, वैश्रावण त्या प्राचीन काळी तंबोरा वाजवून त्यांचं मनोरंजन करत असत. त्या संगीताची सुमधुर धून सगळ्या गंधमादनात ऐकायला जात असे. अरे मुला, युधिष्ठिरा, त्या पर्वकाळी प्राचीन काळ होता तो. सगळे जीव हे सगळं पाहू आणि ऐकू शकत होते. तुमचा भाऊ इथे येईपर्यंत तुम्ही इथे राहू शकता, त्याला माझी हरकत नाही आहे. इथे तुम्हाला मुनी जे खातात ते खाऊन राहावं लागेल. तुम्ही इथे येताना काही उद्धटपणाचं कृत्य तर केलं नाही आहे ना? इथे राहण्यामुळे तुला सगळ्या पृथ्वीवर राज्य करण्याचा योग साध्य होणार आहे. तुम्ही तुमच्या लढाईत यशस्वी व्हाल. अशा रीतीने यक्षयुद्ध पर्व भाग 3 इथे संपूर्ण झालेला आहे. यक्षयुद्ध पर्व भाग 4. जनमेजय वैशंपायनांना विचारतो, मला सांगा, ऋषी किती काळ माझे पणजोबा त्या गंधमादन पर्वतावर राहिले? तिथे राहून ते शूरयोद्धे काय करत होते? आमच्या भीम ह्या पणजोबांनी तिथे हिमालयात कोणता पराक्रम केला ते मला सांगा. मला ते सगळं ऐकण्याची फार फार इच्छा आहे. मला वाटतं त्याने यक्षांशी लढाई केली नाही. ते वैश्रावणाला भेटले का? कारण जसं ऋषी अर्ष्टिसेन म्हणाले होते, तिथे धनाचा देव वैश्रावण येत असतो. मला त्या सगळ्याचा वृत्तांत समजून घ्यायचा आहे. मला अजून पुरेसं समाधान प्राप्त झालेलं नाही आहे. त्यावर वैशंपायन सांगतात, त्या अतुलनीय योग सामर्थ्य असलेल्या अर्ष्टिसेनाकडून ते त्यांच्या हिताचं ऐकल्यानंतर त्याप्रमाणे ते शांतपणे त्या आश्रमात राहू लागतात. तिथे जे मुनिजनांचं खाद्य प्राप्त होतं ते खाऊनच ते राहत होते. त्याशिवाय प्रसंगी एखादं वृद्ध हरण जे एरवीसुद्धा मरणार आहे त्याची शिकार करून ते खाण्यास घेत होते. तरुण, गाभण आणि लहान प्राणी ते मारत नव्हते. त्यांच्या वागण्यामुळे यमदेव त्यांच्यावर संतुष्ट होते. त्याशिवाय मध असा त्यांचा सात्विक आहार होता. अशा प्रकारे ते 5वं वर्ष घालवतात. त्यांचा समय जास्त करून लोमसांच्याकडून विविध कथा ऐकण्यात आणि त्यातून प्रबोधन घेण्यात जात होता. भीमाचा राक्षसपुत्र त्याला आश्वासन देतो की जेव्हा तो त्याचा पिता त्याची आठवण करील तेव्हा तो मदतीसाठी हजर होईल, असं सांगून तो त्याच्यासोबती राक्षसांसह निघून गेला होता. ते कृपा दयाळू पांडव अर्ष्टिसेनाच्या आश्रमात असे राहत होते आणि त्या काळात त्यांनी अनेक चमत्कारिक घटना पाहिल्या होत्या. अशा रीतीने शांततेने जगत असताना ते वृद्धस्थ आणि व्रतस्थ मुनी आणि चरण यांच्या सहवासातच होते. त्या काळात युधिष्ठिर त्यांच्याबरोबरच्या वास्तविक प्रश्नांवर चर्चा करीत असत. त्या काळात ज्या काही अद्भुत घटना होत होत्या त्यात एक अशी होती की एक सुपर्ण अचानकपणे एका ताकदवान नागाला उचलून पळवून नेतो, जो एका अवाढव्य सरोवरात राहत होता. अशी घटना झाल्यामुळे तो पर्वत थरथरू लागला. त्या धरणीकंपामुळे झाडं तुटून कोसळू लागली. तो प्रकार सगळेजण म्हणजे ज्याच्यात पांडवसुद्धा राहत होते ते पाहत होते. पुन्हा एकदा जोराने वारं वाहू लागलं. त्या कडी कपाऱ्यातून जोराने येणाऱ्या वाऱ्यांच्या बरोबर फुलांचा सुगंध येत होता. त्याची फुलं 5 रंगाची होती. त्यामुळे प्रभावित झालेली ती पांडवी म्हणजे द्रौपदी म्हणाली भीमाला, अरे माझ्या भीमा, या फुलांचे 5 रंग किती छान दिसत आहेत बघ. ती फुलं अश्वत्थ नदीत सुपर्ण वाढतात असं मी ऐकलेलं आहे. तुझ्या भावाने जो शब्दाचा पक्का आहे, खांडव प्रस्थात ज्यांनी गंधर्वांना राक्षसांना चीत केलं, इंद्राला सुद्धा घाबरवलं आणि गांडीव मिळवलं, त्याचा तू मोठा भाऊ आहेस. तू काही कमी नाही आहेस. तुझ्या ताकदीच्या जोरावर राक्षसांना टोकावर नेऊन ठेवलेलं आहेस. मित्रांना संरक्षण देतोस. असा तू मला त्या डोंगरावरील ती सुंदर फुलं आणून देशील का? माझ्या मनात बरेच दिवस काहीतरी विचार सतत येतात.
तू हे पर्वत अंशापासून मुक्त करावेस, म्हणजे सगळे जीव सुखाने राहू शकतील. तिचं ते बोलणं भीम मनावर घेतो. पुन्हा एकदा द्रौपदीने तिच्या त्या बलशाली पतीला मर्दानगी दाखवण्यासाठी उद्युक्त केलेलं होतं. तो सर्वगुणी पांडव, ज्याच्या ताकदीलाच मर्यादा नाहीत, आपली शस्त्र घेऊन निघतो. त्याला द्रौपदीला खुश करायचं असतं. कोणाबद्दलही ही दुस्वास न बाळगता तो वायुपुत्र डोंगर चढण्यास सुरुवात करतो. तो पहाड फार उंच होता. ज्या वाटेने तो जात होता ती एका माणसात जाण्या इतकी लहान होती आणि थोड्याच वेळात तो महाशक्तिमान पुरुष डोंगराच्या टोकावर पोचतो. त्याला पाहून तिथे असलेले किन्नर फार आनंदी होतात. तिथे असलेले नाग, सिद्ध, मुनी, गंधर्व आणि राक्षस या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तिथे कुबेराचं घर होतं. त्या घराच्या कमानी सोन्याच्या होत्या. त्याच्या भिंतीसुद्धा सोन्याच्या होत्या. त्याभोवती सुंदर बगीचा होता. त्यांच्यावर शोभा वाढवण्यासाठी पताका झळकत होत्या. त्या वाड्यात सुंदर बायका आत बाहेर करत होत्या. आपले दोनही हात मोडून आणि कमरेवर ठेवून तो बलभीम कुबेराची नगरी मोठ्या कौतुकाने न्याहाळत होता. त्याच्या अंगाला चाटून मंद झुळकी वाहत होत्या. जे पाहून कोणीही संतुष्ट होईल असंच ते दृश्य होतं. त्या मंद झुळकींच्या बरोबर तो सुगंध पसरत होता, ज्याचं वेड त्याच्या पांडवीला लागलेलं होतं, ज्याच्याकरता तो इथवर आलेला होता. त्यानंतर तो बलशाली कुंतीपुत्र त्या वाड्याचं निरीक्षण करू लागला. त्या वाड्याच्या परिसरात वावरणारे राक्षस अमाप रत्न आणि माणकांनी मढवलेले हार गळ्यात घालून फिरत होते. भीम काही काळ स्तब्ध उभं राहून ते सगळं पाहत होतो. अखेरीस कशाच्याही परिणामांची पर्वा न करता तो हाडाचा क्षत्रिय त्यांना आव्हान देण्यासाठी आपलं शंकू काढतो आणि जोराने फुंकतो. ते आव्हानाचं शंकू वाजल्यावर त्याचे प्रतिस्पर्धी ताठ उभे राहतात. त्यांना प्रथम समजतच नाही की हे काय होतं आहे. भीमानं त्याची आयुधं तयार ठेवलेली होती. तिथे मजेत वावरणारे यक्ष आणि राक्षस त्याच्या अंगावर धावून गेले. ते यक्ष आणि राक्षस त्यांच्या गदा, भाले, धनुष्यबाण असे सगळं सरसावून पुढे होत होते. ते पहारेकरी राक्षस आणि भीम यांच्यात युद्ध सुरू झालं. भीम त्याच्या गदेने त्या सगळ्या हल्ल्याला परतवत असतो. त्याचवेळी त्याचे बाण आणि ते भाले राक्षसांच्या अंगात घुसून त्यांना गारदही करत होते. राक्षस जमिनीवरून आणि आकाशातून असे त्यांच्या भ्रम उत्पन्न करणारे बाण भीमावर मारत होते. राक्षस त्यांच्या अंगातून पाऊस पाडू लागतात. त्यामुळे चक्रावलेल्या भीमाला ते चहूबाजूनी घेरतात, जसं सूर्याला ढग वेढतात. त्या परिसरातील सर्व प्राणी ती लढाई पाहत असतात. राक्षस आणि यक्ष त्यांच्या रणगर्जना करायला लागतात, परंतु त्याचा कोणताही परिणाम भीमावर होत नसतो. तो त्या हल्लेकरी राक्षसांना आणि यक्षांना मारतच राहतो. ते पाहिल्यावर ते राक्षस आणि यक्ष समजतात की हा कोणीतरी वेगळा आहे, त्यामुळे ते घाबरतात. ते पाहिल्यानंतर भीम एक मोठी रणगर्जना करतो. त्या आवाजामुळे सगळे राक्षस आणि यक्ष त्यांची आयुधं तशीच सोडून दक्षिणेकडे धावत जातात. आपल्या सैन्याचा पराभव झालेला आहे हे पाहतात वैश्रवणाचा मित्र राक्षस मनीमन भीमापुढे उभा होता. त्या पळणाऱ्या राक्षसांच्याकडे पाहत तो तुच्छतेने हसत बोलतो, अरे राक्षसांनो, तुम्ही कुबेराकडे जाऊन काय सांगणार की एका मर्त्य मानवाने तुमच्या सगळ्यांचा धुव्वा उडवला आहे म्हणून? ते बोलल्यानंतर तो मनीमद त्याची आयुधं सरसावून भीमाच्या अंगावर चाल करून जातो. जसा काही एखादा मदांध हत्ती अंगावरच यावा तसा तो भीमाकडे धावत जातो आणि भीम त्याच्यावर 3 वाण मारतो आणि त्याला जखमी करतो. तरीसुद्धा मनीमद त्याची अवाढव्य गदा भीमावर फेकतो. भीम त्याच्या तीक्ष्ण बाणांनी ती गदा उंच आकाशात भिरकावून देतो. त्यानंतर त्यांच्यात भीमाला आवडणाऱ्या गदायुद्धाला सुरुवात होते. मनीमत अचानकपणे एक अशी गदा भीमाकडे फेकतो की जिच्यातून आग येत असते आणि ती गदा भीमाच्या उजव्या हाताला लागते. त्याचा वार भीमाला असह्य होतो. त्याचे डोळे गर गर फिरायला लागतात. तीच गदा भीम उचलतो आणि मनीमतावर मोठ्यांदा ओरडून फेकतो तितक्याच जोराने.
मनीमतावर ती येते तेव्हा ती पुन्हा उलट भीमावर मोठमोठ्यांदा रणगर्जना करत येतो. त्यामुळे दुखावलेल्या भीमाने त्याच्या बाणाने त्या गदेचा जोर कमी केला. त्यानंतर तो योद्धा वेगाने मनीमताला ठार मारण्यासाठी पुढे सरसावतो, जसं काही गरुड सापावर उडीच मारतोय. मनीमत उंच आकाशात उडी मारतो आणि वेगाने भीमावर चाल करून येतो. परंतु भीमाने फेकलेली त्याची गदा मनीमताला वर्मी लागते आणि तो खाली कोसळतो. त्यानंतर सगळे परिसरातील जीव पाहतात की तो राक्षस मेलेला आहे. मनीमत मेला आहे हे पाहून इतर राक्षस पूर्व दिशेकडे आक्रोश करत धावत धावत जातात. भीम एखाद्या सिंहासारखा त्या मेलेल्या मनीमताकडे पाहत असतो. आणि इथे अशाच रीतीने यक्षयुद्ध पर्वाचा भाग 4 संपलेला आहे.